आपण चर्चा होती आपली रेक्टिलिनियर मोशन, मोशन इन 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल, 1D, 2D, 3D. 1 डायमेन्शनल सरळ एक ऍक्सिसला, एकतर एक्स ऍक्सिसला असू द्या किंवा वाय ऍक्सिसला असू द्या, सिंगल. द मोशन इज इन ए स्ट्रेट लाइन, दॅट इज कॉल्ड एज इन ए रेक्टिलिनियर मोशन और मोशन इन 1 डायमेन्शनल. तुम्हाला लक्षात येत आहे? मोशन म्हणजे आपल्याला सरळ सरळ एका डायरेक्शन मध्ये एक सिंगल वे मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये, शब्द फार महत्वाचा आहे, स्ट्रेट लाईन मध्ये, त्याला आपण काय म्हणायचं? रेक्टिलिनियर मोशन. बरं त्याच्यामध्ये सर 2D काय आहे? 2D 2 डायमेन्शनल मोशन इन प्लेन म्हणायचं त्याला काय म्हणायचं? मोशन इन प्लेन. 2 डायमेन्शनल अकॉर्डिंग टू 2 डायमेन्शनल, दॅट इज मीन बाय, हे फक्त मी जस्ट रेफरन्स साठी करतो. याला फक्त आपण एक्स ऍक्सिस लिहू, याला एक्स अँड वाय ऍक्सिस दोन्ही अलॉंग 2 ऍक्सिस सोबत, दॅट इज कॉल्ड एज मोशन इन प्लेन. तर 3D 3 डायमेन्शनल मोशन इन स्पेस, दॅट इज मीन बाय 3 ऍक्सिस. कुठले ऍक्सिस येणार आपल्याला आता? एक्स कॉमा वाय कॉमा झेड ऍक्सिस. ओके, 3 ऍक्सिस सोबत हे जे मोशन होणार आहे त्याला मोशन इन स्पेस असं म्हणायचं. क्लिअर समजतं? पहिलं 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. आपण याला शिकणार आहे, ह्या टॉपिक मध्ये हे 2 शिकणार आहे, त्याला नंतर शिकणार आहे. ओके, आता याच्यामध्ये पण 50% पहिला टप्पा तर आपण हे शिकणार आहे, मोशन इन स्ट्रेट लाईन शिकणार आहे फक्त. ओके, आता त्याच्यातले मोशन म्हणजे सांगितलं आपण, एन ऑब्जेक्ट टू ट्रॅव्हल इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन बट चेंज द पोझिशन, बट दॅट ऑब्जेक्ट इज मोशन कंपल्सरी विच डायरेक्शन? ओनली 1 डायरेक्शन ऍज एन ए स्ट्रेट लाईन. कसं? स्ट्रेट लाईन मध्ये ते मोशन होतं. आता तिथं मी दुसरं सांगतो, त्याच्यामध्ये डिस्टन्स, आपल्याला काय काय चर्चा करायची, त्याच्यानंतर करायचं आपल्याला डिस्प्लेसमेंट आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला. त्याच्यानंतर मला करायचं युनिफॉर्म मोशन. त्याच्यानंतर मला करायचं नॉन युनिफॉर्म मोशन. चलो ठीक आहे, काही एक्झाम्पल आणि काही डिफरन्स मध्ये मी काही गोष्टी एक्सप्लेन करणार आहे, तर त्या डिटेल मध्ये लक्ष द्यायचे. आतापर्यंत तुम्ही शाळा कॉलेजला गेला नाही असंच समजतो. ओके, मी पहिला पॉइंट घेतो पाथ लेंथ. कुठल्या घेतलं मी? पाथ लेंथ. आणि दुसरा घेतो मी इथं डिस्प्लेसमेंट. कंपॅरिझन मध्ये अभ्यास करू. कसं अभ्यास करू? कंपॅरिझन मध्ये. त्यानं तिनं बॅग नवीन आणली, आपण नवीन आणायला पाहिजे असं काही नाही. ओके, हा, मात्र त्यानं तिला जर मार्क जास्त पडली तर आपण मार्क जास्त पाडली पाहिजे. कंपॅरिझन हे मार्कात व्हावं, कुठल्याही वस्तूमध्ये नाही. प्रत्येकाची परिस्थिती सारखी असते असं नाही, प्रत्येकाची परिस्थिती काय असते? वेगळी असते. म्हणून काही शाळेमध्ये सुद्धा युनिफॉर्म नावाची गोष्ट कशासाठी आणली की प्रत्येकाने सारखं राहावं, प्रत्येकाने सारखं असावी, परिस्थिती प्रत्येकांची सारखी असावी. म्हणून काही शाळेने सुद्धा डब्यातलं जेवण सुद्धा फिक्स ठेवलं, काही शाळेने. म्हणजे हा डिफरन्स परिस्थितीत, मैत्रीत परिस्थिती आली नाही पाहिजे म्हणून. म्हणून इथं जे आहे, जे काय डिफरन्स करायचं तो कशात करायचा? अभ्यासात, नॉट रिअल लाईफ. ओके, आता इथं बघितलं आपण पाथ लेंथ या शब्दाचा अर्थ. एक एक शब्दाचा अर्थ जर समजला ना, सीईटी मध्ये सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, नाहीतर नाही होणार. ओके, बेसिक गोष्टी शिकत जायचं. आपण फक्त रट्टा मारायला लय वेळ लागत नाही, पटपट पाठ करत चालू. पण आपलं टार्गेट आहे 2026, नॉट 25, 26 आहे. 2026 ला द्यायचं म्हणजे अख्खा 25 मध्ये ग्रुप आहे. ओके, तो अजून झाकाळलेला आहे पूर्ण. आता इथं बघितलं पाथ लेंथलाच मी डिस्टन्स म्हणतो, नाही कळलं सर? पाथ लेंथ दॅट इज वी डिनोटेड एज सपोज एज लाईक एक्स. काही ठिकाणी डी घेतलंय, तर मी सुरुवातीला डी घेतो कारण इकडे एक्स वापरणार आहे. डी एज ए डिस्टन्स,
डिस्टन्स. चलो, ऍक्च्युअल ऑब्जेक्ट किंवा ऍक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ. हू एनी ऑब्जेक्ट टू ट्रॅव्हल द ऍक्च्युअल पाथ, दॅट इज कॉल्ड एज पाथ लेंथ और डिस्टन्स. एक एक खूप महत्वाचं. काय बोललो मी? पहिला शब्द काय बोललो? ऍक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ. कोणतंही ऑब्जेक्ट. ओके. पाथ लेंथलाच आपण काय म्हणणार आहे? डिस्टन्स असं म्हणणार आहे. ओके. त्याचं एसआय युनिट काय आहे? आपल्याला माहिती आहे त्याचं एसआय युनिट. एसआय युनिट मीटर आहे त्याचं एसआय युनिट काय? मीटर आहे. त्याचं डायमेन्शन काय आहे? डायमेन्शन. छोट्या छोट्या गोष्टी. हे डायमेन्शन आपण बघितलंय, पहिल्या टॉपिक मध्ये बघितलंय. ओके. सो हे त्याचं काय? डायमेन्शन आहे. ओके. हा, ती कोणती क्वांटिटी आहे? सेकंड ह्याच्यामध्ये बघितलं आपण, सेकंड टॉपिक मध्ये बघितलं. दिस इज द स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी. ओके. द डिस्टन्स हे खूप महत्वाचं आहे. असं कधी झालंय का? डिस्टन्स नेव्हर निगेटिव्ह और झिरो. द डिस्टन्स इज ओनली पॉझिटिव्ह. म्हणजे कसं? -2 किलोमीटर पळून आलो. काय सर, एक तर तुम्हाला येड लागले किंवा काय सांगणार काहीतरी येड आहे. -2 किलोमीटर पळून आलो, नाही शक्य नाही. -2 तास शिकवलं, नाही. टाइम आणि डिस्टन्स हे कधी निगेटिव्ह नसतात. डू यू अंडरस्टँड? ओके. द डिस्टन्स इज ओनली, शब्द लिहितो, ओनली पॉझिटिव्ह. नेवर निगेटिव्ह और झिरो. म्हणजे काय? नेवर म्हणजे कधीच नाही. ओके. हे कधीच झिरो किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं. हे फक्त काय असतं? पॉझिटिव्ह असतं डिस्टन्स. क्लिअर आहे तुम्हाला? पूर्ण डिस्टन्सचा कन्सेप्ट क्लिअर आहे का? बघा, डिस्टन्स म्हणजे इनिशियली आणि फायनल मध्ये एखादा व्यक्ती ट्रॅव्हल होतोय. ते जे ट्रॅव्हल करणारा त्याचा पाथ आहे, तो इकडे जाऊन असं येऊ दे, असं येऊ दे, असं येऊ दे, असं येऊ दे. त्याचं मेन इंटेन्शन, तो निघाला कुठून, आला कुठून, पोहोचला कुठं, यांच्या मधलं जे सगळं ट्रॅव्हल्ड केलेला जो पाथ आहे त्याला आपण काय म्हटलं? डिस्टन्स. त्यालाच काय म्हणायचं? ऍक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ. कोण? ऑब्जेक्ट. पक्का? प्रश्न पुढे विचारणार आहे, पुढे जाऊन क्वेश्चन करणार आहे. त्याच्यामुळे एक एक कन्सेप्ट आपण पूर्ण डिटेलली जातोय. हा, चलो इकडे येतो मी. डिस्प्लेसमेंटला डिनोट करायचं आहे आपल्याला. बाबांनो, डिस्प्लेसमेंटला एक्स किंवा एस न डिनोट करतो. काही ठिकाणी एक्स आहे, काही ठिकाणी काय एस आहे, काही ठिकाणी काय एस आहे. मी तिथे ब्रॅकेट मध्ये लिहितोय. द डिस्प्लेसमेंट इज एन शॉर्टेस्ट पाथ ट्रॅव्हल्ड इन बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट. इनिशियल आणि फायनल मधला पाथ मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड एज एन डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट टाइम सोबत किंवा डिस्प्लेसमेंटला मी असं लिहू शकतो, फायनल मायनस इनिशियल असं लिहिता येईल मला. कुठलं? डिस्प्लेसमेंटचं. म्हणजे पोझिशन चेंज विथ रिस्पेक्टिव्ह टाइम, दॅट इज ऑल्सो. ओके. सो आता इथं बघा, मी परत इथं याचा युनिट काय येणार आहे? याचा युनिट मध्ये तर काय बदल नसणारच आहे सर. मीटरला मीटरच आहे. डायमेन्शन काय असणार आहे? डायमेन्शन L1 M0 T0. व्हेरी गुड. नेक्स्ट, कोणती क्वांटिटी? याला डायरेक्शन आहे, फार इम्पॉर्टंट आहे. दिस इज द वेक्टर क्वांटिटी and this is you can take positive, 0, positive and negative also possible. These are the in 3 situation displacement is possible. तिन्ही मध्ये डिस्प्लेसमेंट पॉसिबल आहे. कुठं? ते पॉझिटिव्ह पण असतं, ते झिरो पण असतं, ते निगेटिव्ह पण असतं. सर निगेटिव्ह काय? निगेटिव्ह शोज अपोजिट डायरेक्शन. म्हणजे सर एक एक्झाम्पल सांगा. समजा
इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 10 एक 3 पॉइंट आहेत. इथं तुम्ही आहे, हे चाललाय आपण A2 B2 C2 D. ओके, हे 3 पोझिशन्स आहेत, हे 3 पॉइंट आहेत. तुम्ही चाललेला आहात. आपल्याला काय काय काढायचं याच्यामध्ये? आपल्याला काढायचं आहे, पहिला पॉइंट काढायचा आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. मी दोन्ही सांगतो. डी म्हणजे डिस्टन्स, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता इकडे सगळीकडे लक्ष ठेवायचं. डी म्हणजे काय? डिस्टन्स. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. दिस पर्सन इज टू ट्रॅव्हल द A to B, B to C, C to D. याला फक्त कुठून कुठं जायचं आहे? A to D ला जायचं आहे. A B C D. D ला गेलं तर इथे किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे सगळे मीटर मध्ये. कशामध्ये? मीटर मध्ये. चलो ठीक आहे सर. A to B गेलंय म्हणजे किती गेले? 10 मीटर. इथून इथं गेलंय 10 मीटर. मग एक्स इथून इथंच गेलंय किती मीटर? 10 मीटर. मग काय इज्जत आहे का नाही सर? तुम्ही तर म्हणलं शॉर्टेस्ट पाथ, इकडं म्हणलं काय राव ऍक्च्युअल पाथ. हे दोन्ही सेम वेने गेले जातात. त्याला आपण काय करायचं? हे स्ट्रेट लाईन गेलंय, स्ट्रेट. हे स्ट्रेट गेलंय. हा हे इकडे इकडे कुठं गल्लीत घुसलंच नाही, गल्ली बोळाने गेलंच नाही. हे सरळ गेलंय. सरळ गेलं म्हणजे त्याला काय म्हणलं आपण? हे येत आहे ना रेक्टिलिनियर मोशन. हे एक ऍक्सिसला गेलंय. समजा काय बंगल्यावर उभा केला वरून उडी मारा म्हणजे मारली त्यानं उडी. ओके, पण हे सरळ. आता या सिच्युएशन मध्ये हे दोघेही काही चेंजेबल नाही आहेत. याचं ना थोबाड वळलंय, काही नाही. आता हे काय केलंय? याला पिशवी दिली हातात आणि याला सांगितलं जाऊन बाजार आण. काय केलं? त्याला पिशवी दिली आणि जाऊन सांगितलं बाजार आण. फक्त वाटेत दोस्त भेटला नाही पाहिजे. दोस्त भेटला की सगळं वाटलं झालं. ते बाजार कितीच राहिलं तशीच राहिली. आपल्या गावाकडे असतं ना, ते गावाकडे एखादी लेडीज जर कुठं हे आणायला गेली ना, घागरी घेऊन पाणी आणायला गेलं ना, तर ते डोक्यावर 4 घागरी असतात. ती सरते मैत्रीण आली की नाही पक्का आहे किती बी वजन द्याव द्या ते परफेक्ट विसरते. अरे ती अर्धा तास गप्पा मारत बसेल आणि नंतर लक्षात येतं नाही मला थोडं वजन झालं तर मी जाऊ का. म्हणजे मारल्यानंतर असं का माहिती? इथं कोणी भेटलं नाही पाहिजे. आता हे इथून गेलं, इथं कुठेपर्यंत आलं रे बाबा? डी पर्यंत आलं. यानं पिशवी घेतली आणि वळवलं. त्याला वाटलं बी पशी थोडं विसावा घ्यावा, कारण इथं त्याला मैत्रीण किंवा मित्र भेटला. ते थांबलं तिथंच. पहिलं असं थोबाड करून गेलं. ओके, इथून थोबाड त्याला वळवावं लागलं नाही तर ते असं जाऊन असं मागायला येत नाही पिशवी घेऊन. बरोबर आहे. तर मग याला काय केलं बघा? इथून गेलं, डी ला गेलं. डी पासून कुठं आलं? ते बी ला आलं. चलो ठीक आहे, आपण इथं लिहूया ते कुठून कुठे गेलं होतं. A टू कुठे गेलं तर डी ला गेलं. तिथून परत कुठं आलं? बी ला आलं. आता काय करायचं? त्याचं डिस्टन्स. त्याचं काय करायचं आहे? डिस्प्लेसमेंट. व्हेरी गुड. ओके, आता सगळ्यात महत्वाचं इथं बघा. हे इथून इथं आलं. चलो ठीक आहे, डी पर्यंत आलं म्हणजे पहिला एडीचं डिस्टन्स किती आहे? पुन्हा डी पासून बी पर्यंत आलं. किती आलं? 1 2 3 4 5. किती झालं? 15 मीटर आलं. किती चाललंय? 15 मीटर चाललंय. आता हे काय झालं माहितीये का? हे पहिला गेलं डी पर्यंत, पण यानं थोडं वळवलं आणि हे रिटर्न त्याच मार्गाने आलाय. दुसऱ्या गलीनं नाही, त्याच मार्गाने आलाय. ओके, तर इथे किती झालं? 5 मायनस. निगेटिव्ह शोज द अपोजिट डायरेक्शन. सो दॅट इज मीन बाय 5 मीटर. हे जे रिमेनिंग डिस्टन्स कव्हर केलं ना, त्याला आपण काय म्हणलं? डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणलं? डिस्प्लेसमेंट. ए ताणून उभे आता तर आलाय. हा, परत हे जिथून गेलं होतं, बायकोने एकदम कडक सांगितलं मध्ये कुठं थांबायचं नाही बघ. कन 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 जायचं, कन 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 माघारी यायचं. हा, तोपर्यंत काय आणून ठेवलं इथं, तोपर्यंत नाहीतर भाजी पेंडिंग आहे इथं. मग हे गेलं सर 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 आणि पुन्हा माघारी आलं. म्हणजे हे कुठून कुठं गेलं? ए टू डी गेलं. पुन्हा कुठं आलं? ए ला आलं. मग आता त्याचं काय? डी आणि त्याचं एक्स. हा, डी सांगायचं, एक्स सांगायचं. यू कॅन सेड मी. तुम्ही सांगा, मी तिथं असं लिहितो. चलो, हे कुठून कुठे गेलं? ए टू डी गेलं. किती गेलं? 10 मीटर. इकडं तिकडं काय बघितलं नाही. घेतलं भाजी, निघालं पुन्हा माघारी. कुठं निघालं? ए पॉइंटला. किती आलं?
फक्त एक मागायला गेलं, झालं किती? यस, व्हेरी गुड. 20 मीटर डिस्टन्स झालं. त्याला कोण दोस्त विस्त काय भेटला तरी लांबच हाय बाय नाही लय आणते घरी जाऊन, ते इथं थांबलं. ओके, सो परत इथं एक्स ला गेलं किती? त्यांनी थोबाड वळवलं, 10 आलं म्हणजे किती आलं? यस, डिस्प्लेसमेंट इज पॉसिबल. द झिरो इज पॉसिबल. झिरो पॉसिबल नाही. पुन्हा कोणतरी भेटलं, मी तर इथं बसला होता, ते काय केलं? इथं जर आलं तर काय होईल? मग ते मायनस जाईल. इथं जर गेलं तर ते काय होईल? मायनस जाईल. म्हणजे त्यांनी डावलून पुढे गेला. म्हणजे त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय मायनस होईल, पण डिस्टन्स काय ऍड होईल. डिस्टन्स काय होईल? ऍड होईल. समजलंय तुम्हाला कशा पद्धतीने असतं? नक्की कळलंय? काय फरक आहे दोघांमध्ये? समजलंय का? बघा थोडं अजून एक थोडं भेद अजून एक. आता समजा इथं इथं तुमचं होम आहे, इथं तुमचं स्कूल आहे, नाही बस स्टँड आहे, बस स्टॉप आहे आणि इथं स्कूल आहे. आता सिन्सिअर पोरग एकदम सरळ त्याला बसनं जायचं असतं. ते पोरग काय करतं? ते म्हणजे ना घरच्याचा लाडला आणि प्रॉपर सिस्टमॅटिक, आणि त्याला सांगितलं की ते असंच करायचं. ते काय करतं? इथनं सरळ जातं. आपल्याला मम्मीने सांगितलंय कुठं घरनं नीट कुठं जा, बसला जा, बसनं नीट कुठं जा, शाळेला जा, पुन्हा आहे इथनं पुन्हा आहे असेल. असलं पिळग परफेक्ट डिस्टन्स कव्हर करतं. दॅट इज कॉल्ड एज पाथ लेंथ. पण एका त्याला माहित आहे ते सगळं हो म्हणतं घरात, ते सगळं हो म्हणतं. हा कुठं जायचंय? बसला जायचंय, ते सगळं सांगतं. बसला जायचंय, बसवर कुठं जायचंय? स्कूलला जायचंय. ते डोमलं बस बी गेलं बोंबलत, हे बी गेलं बोंबलत. ते मित्राला फोन लावता, आबे मी बाहेर आलोय. हा खटकन माझ्या फोन लावता आणि काय करता? हे गली बोळानं स्कूलला जातं. हे जे झालं मधलं जे आलं त्याला काय म्हणलं आपण? डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणलं आपण? डिस्प्लेसमेंट. कळलं? शॉर्टेस्ट पाथ, शॉर्टेस्ट गोष्ट शोधली. दॅट इज कॉल्ड एज सिम्पली डिस्प्लेसमेंट. अजून थोडं आता त्याला ग्राउंडवर नेलं आपण. ओके, तर बरेच ठिकाणी न्यायचं. सर कुठं कुठं नेताय? हो काय अवघड आहे. हे सीईटी वाले होता. आता सीईटी कॉर्नर याच्यामध्ये जास्त आपण प्रॉब्लेम मध्ये पण हे फार सगळ्या गोष्टी बघणार आहे. फार गोष्टी ह्याच्यावर एवढे प्रॉब्लेम आहेत ना, त्या 2च पॉईंटवर तुम्हाला मी असं दमवेन सुद्धा, एवढी प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. सो आपल्याला फक्त एक मुद्दा निघूपर्यंत प्रॉब्लेम नाही घ्यायची. आता इथं बघा पहिलं सिच्युएशन, हे पिळग्याला ग्राउंडवर फिरवलं. ओके, यानं ग्राउंडवर एक चक्कर मारली. यानं काय केलं? ग्राउंडवर एक चक्कर मारली. आता ग्राउंडवर चक्कर मारलं, हे कम्प्लीट ग्राउंडवर चक्कर मारलं तर याचं डिस्टन्स आणि याचं डिस्प्लेसमेंट किती? कोणाला विचार करता येतो बघा. हे समजलंय? हे समजलंय तर मला ते सांगायचं खटकन. हे समजलंय तर ते पटकन विचार करायचं, झटकन सांगायचं. व्हॉट इज द सर्कल परी? आता सर परी घरात आहे, कुठून आणायची इकडं? हा परी म्हणजे पेरीमीटर. किती असतं पेरीमीटर? पेरीमीटर सर ते 10वी झालं, आम्ही येताना डोकं डिलीट करून आलोय. 2 पाय आर पेरीमीटर तेच लेंथ आहे ना, त्याला डिस्टन्स म्हणायचं. कळलं? सर्क्युलर. आपे हे पिळगं जिथून गेलं तिथं आलं, त्याला काय लिहिलं आपण? किती लिहिलं त्याला? डिस्प्लेसमेंट किती आलं? 0. समजा पक्का. आता ते काय केलं माहितीये का? ते अर्ध्यातून पळून आलं माघारी. सेमी सर्कल. इथं काय होतं? त्याचं रेडियस आपण आर घेऊ. ओके, आता ते सेमी सर्कल आहे. सेमी सर्कल आहे. ए पासून तो बी पर्यंत गेलाय. चलो सांगा मला डिस्टन्स किती, डिस्प्लेसमेंट किती? डिस्टन्स किती, डिस्प्लेसमेंट किती? डिस्टन्स किती, डिस्प्लेसमेंट किती? हा डिस्टन्स 2 पायर अपॉन 2 म्हणजे किती? पायर. प्यार नाही, पायर. ओके, हा. सो आता एक्स किती? एक्स किती आपल्याला कोणी सांगेल का? इसका शॉर्टकट पाथ क्या है? ए टू बी. व्हेरी गुड, ए टू बी. बट किती आहे? 2 आर. व्हेरी गुड. एक इथून किती आलं? आर. इथून रेडियस आहे आर.
इतना रेडियस किती आला आर, आर एन आर 2r. व्हेरी गुड, खूप छान खूप छान, अतिउत्तम. अबे आता याला 1/4 नेलं, केकचा तुकडा. ओके, हे इथं आर आहे, हे इथं आर आहे, हे ए इथं आहे, हे बी इथं आहे. आता सांगा मला डिस्टन्स किती, डिस्प्लेसमेंट किती, बोलो. यस, हे डिस्टन्स, हा डिस्टन्स, डिस्टन्स डी, डी किती येईल सांगा. 1/4 आहे ना सर, 1/4 आहे म्हणजे 2 πr/4 म्हणजे πr/2 बेरोनी 4 म्हणजे πr/2. पण डिस्प्लेसमेंट किती आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे, ए टू बी. हा ए टू बी, पण काढायचं कसं, याला इकडून न्यायचं तर हे डिस्टन्स होतं, इकडून न्यायचं तरी पण हे डिस्टन्स झालंय. मग याला न्यायचं कुठं, मगाशी सांगितलं मी, हे बोळा बोळाने पळतं म्हणजे काय, हे मधून निघालं. आता मधून निघालं म्हणजे काय आहे, हायपोटेनियस आहे. हे दिसतं कसं, पायथागोरस बाबा की जय हो, त्याने काय सांगितलं, वन साइड स्क्वेअर प्लस अनदर साइड स्क्वेअर प्लस बरोबर परपेंडिक्युलरच्या जे समोरचा साइड आहे त्याचा स्क्वेअर. मग घेतलं तर हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं, √2r. किती येतं, √2r. तुम्हाला टास्क जर 3/4 असेल तर किती असायला पाहिजे, तुम्हाला टास्क जर 3/4 असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती असायला पाहिजे. हा, मी इकडे येतोय, नाही संपलं अभी आपण इधर है, तेव्हा काय इथपर्यंत चालू आहे आपण. ओके, द आवर नेक्स्ट पॉइंट इज युनिफॉर्म मोशन. व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म मोशन. आता याच पिढ्याकडे येऊ आपण, याच माणसाकडे येऊ, याच बैलाकडे येऊ. हा, काय बघायचं, इथून काय केलं, हे पिशवी घेऊन निघालं होतं, हे कन 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 याला दिली आपण ऑडी. ओके, आता याला काय दिली आपण, ऑडी गाडी दिली. आता हे मस्त बघी एसी चालू केली आणि त्याने निघाला. नीट लक्ष द्या, 60 km/h निघालाय तो. किती ना, 60 km/h. तो 60 मिनिटात 60 किलोमीटर गेला. काय म्हटलं मी, 60 मिनिटात 60 किलोमीटर गेला. 30 मिनिटात किती गेला, 30 किलोमीटर. 15 मिनिटात किती गेला, 15. एका मिनिटाला 1 किलोमीटर. हे जे मधलं सुद्धा स्लॉट आहेत ना, 1-1 मिनिटाचं सुद्धा, याला म्हटलं इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. सर परत एकदा, इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, दॅट इज कॉल्ड एज युनिफॉर्म मोशन. स्मॉलेस्ट पण फार फरक पडतं. एका मिनिटापासून ते 60 मिनिटापर्यंत त्याच्या स्पीड आणि टाइम मध्ये काही चेंजेस झालेले नाहीत. म्हणजे तो 1 मिनिटाला 1 किलोमीटर जात असेल तर तो दुसऱ्या मिनिटाला सुद्धा किती जातो, 1 मिनिटाने 1 किलोमीटरच कव्हर होतं. समजतंय, त्याला काय म्हणलं आपण, इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज एन युनिफॉर्म मोशन. यू अंडरस्टँड युनिफॉर्म मोशन. व्हॉट इज मीन बाय नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं, काय सांगाल तुम्ही. याच ऑडी गाडीला आपण ट्रॅफिक मधून नेलं, बाजारातून नेलं, राईट राईट. अनइक्वल डिस्टन्स इन अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, शब्द काय वापरला आपण, फक्त अनइक्वल इक्वल डिस्टन्स इन अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम. अनइक्वल डिस्टन्स इन अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम. डू यू अंडरस्टँड डिटेलली, कम्प्लिटली कळलंय हे तुम्हाला. मी परत शिकवायची गरज पडणार नाही ना. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी आहे, काय आहे, त्याचं एसआय युनिट काय आहे, त्याच्या सगळ्या कुठल्या गोष्टी आहेत. अजून एक सिंपलचं सांगतो म्हणलं तर, कन्व्हर्जन आपण ऑलरेडी शिकलो ना पहिल्या टॉपिक मध्ये, काही सांगायची गरज पडणार नाहीये. कळलंय तुम्हाला, घेऊन घ्यायचं.